रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। उमेदवारी जाहीर झालेली नसताना देखील आज राजापूर येथे नारायण राणे यांची जाहीर सभा होणार आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही आहे, कारण या जागेसाठी शिवसेना आणि भाजपही आक्रमक आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांनी या जागेसाठी दावा ठोकलेला आहे। त्यामुळे अद्याप या जागेचा कुठलाही निर्णय आलेला नाही आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेच्या वतीने आणि भाजपच्या वतीने अनेक सभा किंवा मेळावे घेण्यात येत आहेत। आज राजापूर ओणी या ठिकाणी भाजपचा निर्धार मेळावा संपन्न होत आहे आणि या मेळाव्यासाठी नारायण राणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या सभेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये शिवसेना किंवा भाजप या दोघांपैकी कोणाला जागा मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।